पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज येथे नुकतेच पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। आज शेवटच्या दिवशी पुणेकरांनी येथे पुस्तक खरेदीसाठी अलोट गर्दी केली होती। तसेच आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या पुस्तक महोत्सवाला हजेरी लावली। यावेळी त्यांनी अनेक बुक स्टॉलला भेटी दिल्या आणि पुणेकरांशी संवाद साधला। शेवटी माध्यमांशी बोलताना सुप्रियाताईंनी आपली लहानपणीची पुस्तकांबद्दलची आठवण देखील सांगितली। जेव्हा लहान होते ना तेव्हा काही मॉल्स नव्हते, माझं भाग्य। आणि त्याच्यामुळे माझ्या आई वडिलांची एक आठवण जर कोणी मला कधी विचारलं की एक कुटुंब म्हणून तुमची कुठली ॲक्टिव्हिटी असेल तर मुंबईमध्ये एक स्ट्रँड बुक स्टॉल नावाचं एक पुस्तकाचं अतिशय जे मुंबईत अनेक वर्ष राहिलेले आहेत त्यांना स्ट्रँड बुक स्टॉल आणि मिस्टर शानबाग हे माहितीच आहे। म्हणजे जर आपण इन्स्टिट्यूशन म्हणतो तसं ते होते, ते दुकान नव्हतं, ती एक इन्स्टिट्यूशन होती, ती एक संस्था होती। आणि स्ट्रँड बुक स्टॉलमध्ये जाणं म्हणजे आमच्या कुटुंबाची सगळ्यात महत्त्वाची एक ॲक्टिव्हिटी होती। तर पुस्तकाचं नातं, आई वडील कुटुंब, माझ्यावर झालेले संस्कार आणि कुठलंही काम करत असताना जर आपलं वाचन चांगलं असेल ना तर मला असं वाटतं आपण आयुष्यात काहीही करू शकतो। आणि मग तुम्ही कुठल्याही म्हणजे तुम्ही फिल्म स्टार असाल, तुम्ही लिखाण कराल, तुम्ही राजकारणी असाल, तुम्ही व्यवसाय करत असाल, पुस्तक वाचन मला असं वाटतं आपल्या आयुष्यात एक महत्त्वाचं वळण किंवा दिशा देण्याचं काम तर माझ्या आयुष्यात आई वडील कुटुंब किंवा माझ्या शिक्षकांच्या नंतर कोणी केलं असेल तर मी वाचलेल्या पुस्तकांनी केलेलं आहे। त्याच्यामुळे आपली भाषा, त्याच्यावरचं प्रेम, मग मराठी अर्थातच आपली मायबोलीचं आहे, मावशी म्हणजे इंग्रजी आहे, त्यामुळे ह्या सगळ्या हिंदी असेल, या सगळ्या भाषांमध्ये आता मी पार्लमेंटमध्ये अनेक वेळा DMKचे सगळे आजूबाजू मला बसतात, त्याच्यामुळे थोडं तेही आता बोलायला शिकलो, ते आपापसात बोलतात, त्यामुळे खूप गंमत येते वेगवेगळ्या भाषा समजून घ्यायची, त्याच्यातल्या कथा, त्यातले ज्याला इंग्रजीत खूप छान शब्द आहे नुआन्सेस। म्हणजे अनेक वेळा आपण एखादी मराठीत गोष्ट बोलतो ती कितीही इंग्रजीत, म्हणजे मला नेहमी गंमत वाटते आणि हा प्रश्न मी अनेक लोकांना विचारला की उष्ट नावाचं ट्रान्सलेशन मला कोणीतरी करून दाखवावं की उष्ट जेवण टाकू नकोस। हे आपल्या प्रत्येक आई मुलाला पहिलं काय शिकवते, जे अन्न उष्ट टाकायचं नाही। आता इंग्रजीत कसं सांगायचं हे, त्याच्यामुळे प्रत्येक भाषेची एक वेगळी गंमत असते। आणि मराठी भाषा ही जी आपली मायभाषा आहे त्याच्यात झालेलं लिखाण, त्याच्यात झालेलं नाट्य, सिनेमा, कविता, आज आपण महाराष्ट्रात बघता इतके नवीन कवी येत आहेत, म्हणजे निर्जाताई असतील, निर्जाताईंच्या कविता अप्रतिम आहेत। म्हणजे लहानाचं मोठं असताना आपल्यावर संतांचे संस्कार झाले, आपण तुकारामांचं सगळं वाचलं, या ज्ञानेश्वरी वाचली, ह्या गोष्टी करत करत मग पुढच्या टप्प्यात येतं तेव्हा आपल्या आयुष्यात रणजित देसाई येतात। आणि त्याच्यानंतर आज मराठवाड्यामध्ये खूप नवीन कवी आपल्याला दिसतात आणि दया पवार असतील, आता त्यांच्या सुकन्या प्रज्ञाताई असतील, अतिशय उत्तम लिहितात, निर्जाताई उत्तम लिहितात। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्तम लिखाण होतं आणि आता ट्रान्सलेशन्स पण खूप होत आहेत। अनेक प्रकाशक असे आहेत जे अतिशय उत्तम पुस्तकं मग बाकीच्या भाषांमध्ये असतील, परदेशातली असतील, ती आपल्या मायभाषेत करतात, मायबोलीत करतात, आपली दुसऱ्या भाषांमध्ये होतात आणि अतिशय उत्तम आज इथे राज्यात नाही म्हणजे भारत महान का आहे, कारण का इथे ज्या भाषा आहेत, युनिटी इन डायव्हर्सिटी। म्हणजे मला आनंद वाटला की ओडिया पण पुस्तकं होती, हिंदी तर अर्थातच असणारच, पण बाकीच्याही भाषा भारतातल्या अनेक इथे दिसल्या, चांगले पब्लिकेशन्स दिसले। आणि आनंदाची गोष्ट की युवा पिढी इथे होती, म्हणजे फक्त आई वडील किंवा आमच्या वयाचे लोक नसून युवा पिढी इथे येते, लहान मुलं येत आहेत, त्यामुळे खूप आपल्याला एक समाधान आणि आनंद देणारी गोष्ट आहे।